नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण लेबर व्हेरिफायरचे सर्व कामकाज व लेबर व्हेरिफायरच्या डॅशबोर्डवरती कोणते कोणते फीचर्स आहेत आणि त्या फीचरचा काय यूज आहे ते आपण बघणार आहेत व लेबर व्हेरिफायरचा डॅशबोर्ड कसा वापर करता येईल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम जो लेबर व्हेरिफायर आहे त्याचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला OTP पाठवा या बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे OTP टाकायचा आहे. पडताळणी व लॉग इन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला लेबर व्हेरिफायरचा डॅशबोर्ड दिसेल. केतन कदम हा लेबर व्हेरिफायर आहे. तर आता याचे काम काय आहे हे आपल्याला बघायचे आहे. सर्वप्रथम सर्वात वरच्या बाजूला सत्यापित मजूर या लेबर व्हेरिफायरने किती लेबर व्हेरीफाय केलेले आहे ते आपल्याला इथे बघता येईल व कोणत्या टप्प्यात लेबर व्हेरीफाय झाला आहे ते आपल्याला इथे बघता येईल. तर इथे गेल्याच्या नंतर स्तर 1, स्तर 2 आणि स्तर 3 पहिल्या टप्प्यात लेबर किती व्हेरीफाय झाले, दुसऱ्या टप्प्यात लेबर किती व्हेरीफाय झाले, तिसऱ्या टप्प्यात लेबर किती व्हेरीफाय झाले ते आपल्याला इथे बघता येईल. पहिल्या टप्प्यात 10 झालंय तर दुसऱ्या टप्प्यात किती झालंय ते पूर्ण माहिती आपल्याला इथे बघता येईल. हे झाल्याच्या नंतर वापरकर्त्याचा इतिहास पहा. लेबर व्हेरिफायर जुना इतिहास इथे बघू शकतो. एखाद्या ट्रान्सपोर्टरचा किंवा मुकादमाचा किंवा लेबरचा त्याचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर इथे जर टाईप केला तर तो इतिहास आपल्याला दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला वाहन जोडा. लेबर व्हेरिफायर वाहन जोडा. एखाद्या ट्रान्सपोर्टरचे वाहन जोडायचे असेल तर ते इथून तो जोडून देऊ शकतो. त्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर जोडा. जर एखादा लेबर कॉन्ट्रॅक्टर जोडायचे असेल, लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणजेच मुकादम, तो इथून जोडू शकतो. त्यानंतर मजूर तयार करा. लेबर व्हेरिफायर हा नवीन मजूर पण तयार करू शकतो. इतरांचे कुटुंबीय जोडू शकतो. लास्टला आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मजूर पडताळणी. लेबर व्हेरिफायरने मजूर पडताळणी या बटनवर क्लिक केले असता त्याला सर्वप्रथम इथे मजुराचा नंबर टाकायचा आहे. मजुराचा नंबर टाकल्याच्या नंतर त्याला एक नवीन स्क्रीन दिसेल. तिथे एक लेबर व्हेरिफायरचा फोटो घ्यायचा आहे. आता आपण टाकून बघूया एक नवीन नंबर. लेबरचा जो नंबर आहे तो हा लेबरचा नंबर आहे. पडताळा या बटनवर क्लिक करायचे आहे. हा लेबर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन नव्हता त्यामुळे हे फॉर्म आपल्याला दिसला. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम लेबर कोणत्या वाहनावर काम करणार आहे ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर लेबरचे पूर्ण नाव आपल्याला इथे टाईप करायचे आहे. त्यानंतर लेबरच्या मोबाईलवर आपल्याला एक OTP पाठवायचा आहे. पाठवलेला OTP आपल्याला इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला लेबरचा पूर्ण आधार नंबर आपल्याला इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर राज्य कोणते आहे ते निवडायचे आहे. जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे. तालुका पण इथे निवडायचा आहे. आणि लास्टला आपल्याला गाव टाईप करायचे आहे, कोणते गाव आहे ते. आणि लेबरचा एक फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे. लेबरचा फोटो अपलोड केल्यानंतर पूर्ण माहिती बरोबर आहे का चेक करायची आहे आणि नोंदणी या बटनवर क्लिक करायचे आहे. यशस्वी नोंदणी झाली. त्यानंतर आपल्याला आत्ता जो आपण मोबाईल नंबर टाकला आहे तो नंबर इथे टाकायचा आहे आणि आपल्याला मजूर व्हेरीफाय करायचा आहे. अशा प्रकारे लेबर व्हेरिफायरचे पूर्ण काम आहे.